हा मी भुजबळांना माझं नाव जगन्नाथ माधवराव भुजबळ. आमच्या शेताला तरवडीचा माळ म्हणतात. मी राहतो वडोला पण डाळमुळीत शेती करतो. शेतकऱ्यांना शेतीवर मातीवर प्रेम केलं ना की त्याची फळं मिळतात. जरा उशीर लागेल पण निश्चितपणे फळं मिळतात. ज्यांना मातीपासून नुसतंच मातीला लुबाडायचं असेल त्याला नाही त्याचा पण लाभ मिळणार. ओके. त्या आंब्याची बाग लागून 8 वर्ष होऊन गेली पण आज त्याची फळं आम्हाला मिळते. उशीर लागला पण आज त्याचं समाधान आम्हाला मिळते. आमचं कुटुंब आणि आंब्याच्या बागेत सदैव मुलामध्ये बसतो. त्याची करमणूक म्हणून आम्हाला आंबा बाग आवडते. कुठेही करमत नाही मला पण आंब्याच्या बागेत करमतं. सगळ्या घरात आला आमच्या आंबा आवडतो. आज आंब्याला आम्हाला चांगला दर मिळाला. आमचा आंबा आज परदेशात जातो याचा आम्हाला आनंद वाटतो. आज गिऱ्हाईक आम्हाला पुष्कळ आहे त्या दृष्टीनं त्याचा फायदा मिळतो. पण जरा वेळ दम काढला म्हणून हा फायदा मिळाला. शेतीत दक्षापैकी 4 महिन्यात माणसं पिकं काढतात पण फायदा बघतात तिथं नाश पावली जातात. रोगानं हैराण होतं. या निश्चितपणे रोग आहे. व्हायरस बिघडलेला आहे पण व्हायरसवर सुद्धा नैसर्गिकरित्या जर उपाय केले तर अतिउत्तम आमच्या झाडाचं पानसुद्धा वाकडं होत नाही असं माझा अंदाज आहे. फळधारणीच्या दृष्टीनं पाहिलं तर आमचे आंबे सगळे आता भरून आलेले आहेत. लहान लहान रोपात 8 वर्षाची बाग झाली पण 8 वर्षात आम्हाला आज आंबा असा दिसतोय की सगळ्या डहाळ्या आमच्या आंब्यानंच भरलेले आहेत. अगदी लहान झाड असलं तरी 100-200-150 आंबं त्यात आहेत. मोठ्या झाडाला 500-500 आंबे निघतात. फळधारणा उत्तम झाली. फळ चांगल्यापैकी अतिशय चांगलं तयार झाले. आंबा बघितल्यावर येणारा आम्हाला समाधानी होतो. बागवाले सुद्धा आमचे आंबे बघायला येतात. त्याचा आम्हाला आनंद मिळतो आहे. तो आनंद आम्हाला पैशानुसार मिळत नाही. त्या आनंदाचा असतो. ठेवण्यात आमचे कुटुंब आम्ही तयारी सगळी ठेवलेली आहे. झाडाची निगाने 60 ते 70% आम्ही घरी काम करतो. आमचे इतर उद्योग असून सुद्धा आम्ही कष्टानं करतोय. त्या कष्टाचं फळ आम्हाला आज मिळू लागले ह्याची मला खात्री आहे. तुम्ही निश्चितपणे सांगतो 1 एकरभराची बाग असली तर तुमच्या 10 एकराला उसारा सुद्धा ते ऐकू शकत नाही इतकी गॅरंटी. त्याचा त्रास उसायत का नाही, खर्च उसायत का नाही, पाणीसुद्धा त्याला उसायत लागत नाही. इतकं आंब्यात व्यवस्थित आहे. पण वेळच्या वेळी काम करणं हे त्यातलं महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या तेव्हाला जे ते काम केलं ना तर कामसुद्धा जास्त त्रासदायक होत नाही. उशीर करायचा नाही. प्रत्येक वेळी वेळेच्या वेळेला काम झालं तर व्यवस्थितपणे होतं. रेग्युलर ओके बस का.